झडप असते जी हृदय ऑक्सिजन युक्त रक्त एओर्टा म्हणजे आपले एक महाधमनी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये पंप करत असतं. तर त्यामध्ये एक वॉल्व असतो ज्याला एओर्टिक वॉल्व म्हटलं जातं. तर आपल्याकडे एक पेशंट होते 79 इयर्स ओल्ड होते आणि वयोमानाप्रमाणे त्या हृदयाच्या झडपांवरती कॅल्शियम जमा झाल्यामुळे त्या वॉलचा जो एरिया आहे, नॉर्मल एरिया जो आहे वॉलचा तो 4 ते 6 सेंटीमीटर स्क्वेअर असतो. परंतु त्यांच्या वॉलची जी झडप आहे ती म्हणजे एकदम बारीक झाली होती. त्याचे जे ओपनिंग आहे ते फक्त एक अराउंड 0.6 सेंटीमीटर स्क्वेअर, ज्याला आपण सिव्हिअर एओर्टिक स्टेनोसिस असं आजाराला म्हटलं जातं. आणि त्यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे पेशंटला ब्रेनचा अटॅक किंवा हृदय एकदम बंद पडण्याचा पण धोका असतो. तर पेशंटचं जे वय 79 इयर्स आहे. आता यामध्ये जनरली आपण पूर्वापार बघत आलेलो आहे की वॉल जर बदली करायचा असेल तर ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी पेशंटचं पूर्ण जे स्टर्नम आपण जे रिब केज आहे ते ओपन करून मग तो वॉल बदली केला जातो. परंतु या वयामध्ये आणि रिस्क जास्त असेल तर अशा पेशंट्समध्ये वॉल बदली करण्यासाठी आता एक नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालेले आहे ज्याला टावी असं म्हटलं जातं. टावी म्हणजे ट्रान्सक्युटॅनियस एओर्टिक वॉल इम्प्लांटेशन. म्हणजे एक मांडीमधल्या पायातील नसेमधून तो आपण एंजिओप्लास्टी सारखं एक पंक्चर घेतलं जातं आणि त्याच्याबरोबरच तो वॉल जो आहे पायातल्या नसांमधून हृदयापर्यंत पोहोचवला जातो आणि एओर्टिक वॉल इथे बलूनद्वारे तो वॉल तिथे बसवला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये कुठली चिरफाड करावी लागत नाही आणि पेशंट लवकरात लवकर पेशंटला आपण मोबिलाइज करू शकतो आणि या प्रोसिजरची जी रिस्क आहे ती ओपन हार्ट सर्जरी पेक्षा कमी आहे. तर ज्या पेशंटला ओपन हार्ट सर्जरी ही हाय रिस्क प्रोसिजर आहे अशा पेशंटसाठी ही नवीन तंत्रज्ञान पद्धती एक वरदान ठरत आहे. धन्यवाद. डॉक्टर कुलदीप प्रकाश सर, आता सरांनी सांगितल्यासारखंच टावी काय आहे किंवा टावर म्हणजे ट्रान्सक्युटॅनियस एओर्टिक वॉल इम्प्लांटेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बिना टाक्याची शस्त्रक्रिया करतो. पायात म्हणजे मांडीच्या रक्तवाहिनीमधून हृदयाच्या जी झडप जी खराब झाली आहे, जी झडप बारीक झाली आहे, ती झडप आपण बदलू शकतो. आपण जो आता रिसेंटली पेशंट केला होता तो पेशंट अराउंड 83 इयर ओल्ड मेल होते, आजोबा होते, ज्यांच्यामध्ये त्यांचे फुफ्फुसांची कार्यक्षमता खूप कमी झालेली होती आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे ओपन हार्ट सर्जरीची रिस्क ही त्यांच्यामध्ये खूप जास्त होती. पण तेवढंच त्यांच्यामध्ये जी डाव्या साईडची त्यांची जी एओर्टिक वॉल ज्याच्याबद्दल आपण बोलतोय ती एओर्टिक वॉल एवढी सिव्हिअरली म्हणजे बारीक झाली होती की त्याला बदलणं खूप गरजेचं होतं, कारण त्यांना दम लागत होता, छाती दुखत होतं. तर ही सगळी लक्षणं त्यांना होती. तर मग अशा वेळेस ज्या पेशंटमध्ये रिस्क पण खूप जास्त आहे ओपन हार्ट सर्जरीची आणि ज्याच्यामध्ये आपल्याला वॉल बदलण्याची गरज पण तेवढीच जास्त आहे, तर मग अशा वेळेस टावी हे उत्तम पर्याय असतो ज्याच्यामध्ये आम्ही बिना टाक्याची शस्त्रक्रिया करून ती वॉल आपण बदलू शकतो. तसेच त्यासाठी लागणारे इक्विपमेंट, हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर हे पण तेवढेच महत्त्वाचे असते. त्याविषयी डॉक्टर दीपेश शाह सर, केंद्र प्रमुख मेडिकल हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर हे आपल्याला काही शब्दात त्याची माहिती देईल. नमस्ते. सो जो टावी प्रोसीजर है वो एक एडवांस प्रोसीजर है और उसके लिए जो एक्सपर्टाइज लगती है वो एक्सपर्ट सीनियर कार्डियोलॉजिस्ट कार्डियोलॉजिस्ट की टीम लगती है. सो अभी तक ऐसे केसेस होते हैं मराठवाड़ा में, बट वो पेशेंट्स पुणे या मुंबई जाना पड़ रहा है उनको, क्योंकि या तो वो एक्सपर्टाइज अवेलेबल नहीं है या उनको वो कॉन्फिडेंस नहीं है कि हम यहाँ पे अच्छे से ये शस्त्रक्रिया यहाँ पे कर पाएंगे और उसका रिजल्ट इतना अच्छा मिलेगा. तो ये जो कॉम्प्लेक्स केसेज है उसके लिए बहुत अच्छी आशीर्वाद सर्जरी है और अब हम ये मराठवाड़ा में यहाँ पे मेडिकल में कर पाएंगे. तो उसके लिए आप लोगों का थोड़ा सपोर्ट चाहिए कि हम लोगों तक पहुँचाएं कि ऐसी जटिल शस्त्रक्रिया जिसमें एक्सपर्ट्स कार्डियक साइंस टीम लगती है वो हम यहाँ पे कर सकते हैं. और मेडिकल में वो केस किया भी है जो डिटेल हम आपके साथ रिलीज के मटेरियल में शेयर करेंगे. धन्यवाद. ईसीच्या स्कीमद्वारेच केली आहे या रुग्णांमध्ये आणि जनरली वॉलवर डिपेंड असते. जी
वॉल आपण बसवतो तर वॉलच्या प्राइसवर कॉस्ट व्हॅरी करते, पण इट इज अराउंड 15 to 18 lakhs पर्यंत व्हॅरी करते कॉस्ट, डिपेंडिंग ऑन की वॉल कोणता बसवतो. पण आपण जी शस्त्रक्रिया केली ती शस्त्रक्रिया ही आपली ECG सील होते. ऍडमिशनचा स्टे फक्त 1 दिवस अगोदर ऑपरेशनच्या, ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्याच्यानंतर मॅक्सिमम 2 दिवस पेशंट ऍडमिट राहतो ऑब्झर्वेशनसाठी. पण इव्हन ऑपरेशन झाल्यानंतरच्या नेक्स्ट डे मॉर्निंगपासूनच पेशंट चालू शकतो. हाच तर फायदा आहे की बिना टाक्याची शस्त्रक्रिया केल्याचा हा फायदा आहे. अगोदरच्या काळामध्ये आपण बघतोय की ज्यांना पण असे वॉलचे त्रास होते, एकतर त्या वॉलच्या त्रासला जर समजा असे हाय रिस्क, त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं आता की फुफ्फुस काम करत होते, फुफ्फुस काम करायचे नाही म्हणून मग ओपन हार्ट सर्जरी पण नाही व्हायची. म्हणजे तो एकच पर्याय अगोदर होता की ओपन हार्ट सर्जरी, म्हणजे वॉल बदलणं. आणि त्याच्यासाठी पण मग ही अडथळे निर्माण होत होते की ज्यांच्यामध्ये समजा की त्यांची हृदयाची कार्यक्षमता एकदम कमी झाली किंवा फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी झाली, किडनीवर सूज आहे, तर अशा रुग्णांमध्ये ओपन हार्ट सर्जरीची जोखीम ही खूप जास्त असते. ओपन हार्ट सर्जरी अशा रुग्णांमध्ये टाळू शकतो. तर मग हा एक पर्याय, एक उत्तम पर्याय आहे टावी, ज्याच्यामध्ये एक तर रिस्क पण कमी असते आणि फायदा तेवढाच आहे जेवढा ओपन हार्ट सर्जरी करणार. नमस्कार, मी डॉक्टर कुलदीप गोटावत. मी हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मेडिकल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. तर आजची या पत्रकार परिषदेत आपल्याला टावी या विषयाबद्दल मी सांगणार आहे की टावर म्हणजे ज्याला ट्रान्सक्युटेनियस ॲओर्टिक वॉल रिप्लेसमेंट म्हणतात, तर ही कशी केली जाते, कोणत्या पेशंट्समध्ये केली जाते आणि याचे फायदे काय. तर याचा टावर ही एक बिना टाक्याची शस्त्रक्रिया आहे, ज्यामध्ये हृदयाच्या झडप जी खराब झालेली आहे, जी बारीक झालेली आहे, ती झडप आपण पायातून म्हणजे मांडीच्या रक्तवाहिन्यामधून किंवा मानेच्या रक्तवाहिन्यामधून सुद्धा आपण ती बिना टाक्याने बदलू शकतो. जसं अँजिओप्लास्टी होते तशाच प्रकारे वॉलसुद्धा बदलू शकतो. तर याचे फायदा हे आहे की कारण ही बिना टाक्याची शस्त्रक्रिया आहे म्हणून पेशंटची जी शस्त्रक्रियेची जोखीम आहे ती खूप कमी आहे कम्पेअर्ड टू ओपन हार्ट सर्जरी. दुसरं म्हणजे की पेशंट हा दुसऱ्याच दिवशी चालू शकतो. पेशंटचा ड्युरेशन ऑफ स्टे हॉस्पिटलमधला हा कमीत कमी ड्युरेशन म्हणजे 2 ते 3 दिवसापर्यंतचा ड्युरेशन असतो. जसं की आपण जर बघितलं ओपन हार्ट सर्जरी जी चिरफाड करून करतात, तर त्या ओपन हार्ट सर्जरीचा ड्युरेशन हे ॲटलिस्ट 7 ते 8 दिवसाचा असतो आणि त्याची रिस्क पण खूप जास्त असते. ती जखम जी झालेली असते, ज्याला आपण स्टर्नमच्या जागी जी चिरफाड करून आपण जखम म्हणजे जी जखम आहे ती जखम भरायला सुद्धा वेळ लागतो आणि ती जखमेचं इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतो. तर ही सर्व रिस्क आपण बिना टाक्याची शस्त्रक्रिया करून म्हणजे टावी करून हे टाळू शकतो. जसे अँजिओप्लास्टी करतात त्याच टाईपची असते. नस वगैरे फाटण्याची शक्यता ही कमी असते, पण त्याच्यासाठी म्हणजे जे काही ती प्रिकॉशन्स आहे काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपण नस फाटू नये याच्यासाठीच आपण पहिल्यांदा टावीसाठी पेशंट सुटेबल आहे का, म्हणजे पायांच्या रक्तवाहिन्यांची साईज ही त्यांची तेवढी रुंदी पाहिजे पायांच्या रक्तवाहिन्याची की ज्याच्यामधून आम्ही वॉल घेऊन जाऊ शकतो. तर त्यासाठी आपण हे प्रिपरेशन म्हणून म्हणजे त्या प्रोसिजरचा म्हणजे टावी करण्याच्या अगोदर आपण पेशंट या प्रोसिजरसाठी या प्रक्रियेसाठी शस्त्रक्रियेसाठी सुटेबल आहे का, म्हणजे या पेशंट रुग्णामध्ये आपण ती शस्त्रक्रिया करू शकतो का नाही हे बघण्यासाठी आपण सुरुवातीला CT ऑटोग्राम, 2D इको, ECG यांनी हे सगळे आपण जे चाचण्या आहेत या चाचण्या आपण अगोदर करतो. गव्हर्नमेंटच्या ECHS आणि CGHS स्कीम या दोन्ही स्कीममध्ये ट्रान्सक्युटेनियस ॲओर्टिक वॉल इम्प्लांटेशन असा खर्च साधारणतः 15 ते 18 लाखाच्या दरम्यान